आणि सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या थोड्याच वेळात पदभार स्वीकारणार आहेत उपमुख्यमंत्री पदाचं अधिकृतपणे। या अगोदर आपण पाहिलं तर त्या सकाळीच सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेल्या होत्या। त्यासोबत त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सगळे नेते प्रफुल्ल पटेल, त्यानंतर सुनील तटकरे, स्वतः पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। आणि आता थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पदभार स्वीकारणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनतात आणि अधिकृतपणे काहीच वेळात त्या पदभार स्वीकारतील। 31 जानेवारीला त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्या पदभार स्वीकारणार आहेत। ही जबाबदारी घेण्याच्या अगोदर त्यांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाऊन आपण जी दृश्य मगाशी पाहिली, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये जाऊन आणि त्यानंतर चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अभिवादन केलं। नुकताच काही वेळात सुनेत्रा पवार पदभार स्वीकारणार आहेत आणि आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुद्धा होतीये, त्यामुळे त्या बैठकीला सुद्धा त्या उपस्थित असतील। संध्याकाळी दिल्लीमध्ये जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्या भेट सुद्धा घेतील। सध्या 4 जबाबदाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आहेत आणि यानंतर आजपासून त्यांचं अधिकृत काम सुद्धा सुरू होईल। ही पाटी जी आपण पाहतोय मंत्रालयामध्ये बाहेर लावलेली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची, आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, सकाळपासून आपण सगळे ताजे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो। सुनेत्रा पवारांचं जे नियोजन होतं, आता ही मंत्रालयाची दृश्य आपण पाहतोय, जो डोअर आणि त्याच्या बाजूला ही जी पाटी लावलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार यांच्या नावाची, काही वेळातच त्या पदभार स्वीकारतील। शिल्पा, नक्कीच आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली होती उपमुख्यमंत्री पदाची आणि त्यानंतर काही दिवस उलटले आणि आज अखेर सुनेत्रा पवार ह्या मुंबईमध्ये आलेल्या आहेत। सकाळीच त्यांनी गणपती बाप्पाचं दादर इथलं जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण पहिलं बाप्पाच्या दर्शनानं करतो आणि अगदी तेच आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। सुनेत्रा पवार यांनी थेट मुंबईत येऊन सिद्धिविनायकाचं पहिलं दर्शन घेतलेलं आहे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलेलं पाहायला मिळालं आणि आता ते पक्ष कार्यालयात अगदी काही क्षणांपूर्वी आल्या होत्या। तिथे देखील अजित पवार यांची खुर्ची होती, अजित पवार यांना देखील त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील अभिवादन करणार आहेत आणि त्याचबरोबर मंत्रालयाची आज कॅबिनेट बैठक आहे। कॅबिनेट बैठकीपूर्वी ते आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर त्या बैठकीला जाणार आहेत। मात्र आज जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच या राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळाला। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा होता, कारण सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारून राजकीय कारकिर्दीला किंवा कामाला सुरुवात करणार आहेत आणि त्या कामाची सुरुवात त्यांनी बाप्पाचं दर्शन करून केलेली आहे। आपण जर आज पाहिलं तर कॅबिनेट बैठक आहे, त्यामुळे वेगवेगळे निर्णय होऊ शकतात आणि या बैठकीपूर्वीच त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात त्या मंत्रालयात देखील येतील। मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील आणि नंतर त्या बैठकीला जाणार आहेत। या बैठकीमध्ये आज कोणकोणत्या विशेष मुद्द्यांवर चर्चा होते पाहणं देखील महत्त्वाचं असेल। मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्यांचा राजकीय कारकिर्दीतला अनेक त्यांनी कामं केलेली आहेत, मात्र हा महत्त्वाचा क्षण त्यांचा आजचा आपल्याला पाहायला मिळेल, कारण अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी समोर येऊन आज जी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतरचा त्यांचा आजचा हा पहिलाच दिवस आहे। इथून मागचा जर आपण त्यांचं कारकीर्द पाहिली तर अजित पवार त्यांच्या सोबत होते कामाच्या बाबतीत, मात्र आज अजित पवार त्यांच्या सोबत नाही, त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर आपल्याला कोसळलेला पाहायला मिळतोय। मात्र हा दुःखाचा डोंगर जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज स्वीकारणार आहेत। शिल्पा, आपण जर पाहिलं तर जिथपासून त्यांनी 31 जानेवारीपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे, माध्यमांसमोर किंवा मीडियासमोर कुठेही भाष्य किंवा वाच्यता कोणत्याही प्रकारची केली नाहीये। त्यांची पत्रकार परिषद होणार आहे असं समजतंय। ही पत्रकार परिषदेची वेळ किंवा ठिकाण नेमकं काही सांगण्यात आलेलं आहे का? त्या संदर्भात काही अपडेट आहेत का? आज आपण सकाळपासूनच जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे, कारण
त्या थेट मंत्रालयात कॅबिनेट बैठक झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलंय. स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिलेली आहे. मात्र आपण जर पाहिलं तर शपथ विधी झाल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री पदाचा त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नव्हती किंवा संपर्क देखील साधला नव्हता. मात्र आज जर आपण पाहिलं तर सकाळपासून या घडामोडी घडत आहे. यावेळी पत्रकारांनी देखील सुनेत्रा पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र थेट प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की सुनेत्रा पवार ह्या कुठेही बोलणार नाहीत. मात्र जेव्हा कॅबिनेट बैठक होईल त्या बैठकीनंतर जो वेळ आहे बैठक झाल्यानंतरचा त्या वेळामध्ये ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे. मात्र जेव्हा ही पत्रकार परिषद घेतील कॅबिनेट बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये नेमकं सुनेत्रा पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण अजित पवार गेल्याचं दुःख त्यांच्यावर प्रचंड मोठं आहे आणि आज जेव्हा पत्रकार परिषद घेतील कारण त्यांनी आज पदभार स्वीकारणार आहेत आणि तो पदभार स्वीकारल्यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये वेगवेगळ्या चर्चा होतील. त्यानंतर ही पत्रकार परिषद असेल. त्यामुळे आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर जरी असला तरी तो बाजूला सारून ते जनतेसाठी समोर आलेले आहेत आणि यानंतर जी आता पत्रकार परिषद अगदी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर होईल त्या बैठकीमध्ये नेमकं ते काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. अगदी शिल्पा, तर आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हा पदभार काही वेळातच स्वीकारतील. ही जी दोन दृश्य आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय मंत्रालयामधली ही दृश्य आहेत. मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी या मंत्रालयाच्या इथं लावलेली आहे आणि नुकताच ताज्या आलेल्या अपडेटनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या आहेत. काही वेळातच त्या पदभार स्वीकारतील. सामाजिक प्रवास ते राजकीय प्रवास आता आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पाहतोय. प्लस त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. अगोदरच आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ ही त्यांच्याकडे जबाबदारी दिली गेली आहे. प्लस त्या पुणे आणि बीड जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे आहे. आता ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि याच सगळ्या जबाबदाऱ्यांसाठी अधिकृतपणे आज त्या पदभार स्वीकारणार आहेत उपमुख्यमंत्री पदाचा. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय स्वतः पार्थ पवार अगदी सकाळपासूनच आहेत. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तसंच अनेक राष्ट्रवादीचे नेते त्यांच्याबरोबर असल्याचं पाहायला मिळत आहे. 31 जानेवारीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची आणि आज त्या अधिकृत पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयामध्ये नुकताच दाखल झालेल्या आहेत. एका महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व आहेत सुनेत्रा पवार आणि इतक्या मोठ्या घडामोडी करतायत. सध्या 15 दिवस जर आपण मागे गेलो आणि पाहिलं आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सांभाळत आहेत. काही वेळापूर्वीच त्या मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि जी ताजी अपडेट मिळते त्यानुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारलेला आहे. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन सुद्धा केलंय. त्यांच्यासोबत कोण कोण आहे तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे सगळे मोठे नेते त्यांच्यासोबत आहेत. धनंजय मुंडे सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत अदिती तटकरे सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. मंत्रालयामध्ये सगळे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित आहेत आणि अजित पवार, दिवंगत अजित पवार यांचं निधन जेव्हा झालं त्यानंतर लगेचच त्यांनी 31 तारखेला शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आणि आज त्यांनी अधिकृतपणे पदभार सुद्धा स्वीकारलेला आहे. राष्ट्रवादीचे सगळे नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहेत आणि 2024 पासून सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र ही महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आता त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार उपमुख्यमंत्री पदाचा अधिकृतपणे स्वीकारलेला आहे आणि आजपासून त्यांच्या अधिकृत कामांना सुरुवात होईल. खरं तर 15 दिवसही झालेला नाही तरी सुद्धा राजकारणामध्ये सुनेत्रा पवार या सक्रिय झालेल्या आहेत. जी खुर्ची, जो पदभार अजित पवार, दिवंगत अजित पवार यांनी त्यांच्या आयुष्यभर सांभाळला, चालवला, तीच धुरा पुढे घेऊन जाण्यासाठी
तसं तसं काम करण्यासाठी सुनेत्रा पवारांची सुद्धा आता धडपड कुठेतरी पाहायला मिळते.